नमस्कार मित्रांनो, माझं नाव सायली. खूप दिवसानंतर मी माझ्या माहेरी आले होते आणि इथे चांगलेच दिवस राहणार होते असं मी ठरवलं होतं. आमचं गाव खेडेगाव होतं. दुपारच्या वेळेस घरी कोणी नसायचं. प्रत्येकजण घरातलं कोणत्या ना कोणत्या कामानिमित्त निघून जायचं. मी दुपारी घरी एकटीच होते. माझी भावाची मुलं ती पण कॉलेजला जात असायची आणि दुपारी मला एकटीला काहीच करमत नसायचं. लग्नानंतर असं मी पहिल्यांदाच माझ्या माहेरी आले होते इतक्या दिवसांसाठी. एक दिवशी झालं असं, आमच्या शेजारी एक कुटुंब होतं. त्यांचं आणि माझी पहिल्यापासून ओळख होती. दुपारी मग मी जाऊन त्यांच्यातच बसले होते. तेवढाच वेळ निघून जाईल आणि मला करमेल म्हणून. त्यावेळेस त्या शेजाऱ्यांच्या घरी मात्र कोणीच नव्हतं. त्या काकू पण कुठेतरी बाहेर गेल्या होत्या आणि त्यांचा मुलगा रवी, ज्याची आणि माझी खूप दिवसांपासून ओळख होती. दुपारी मी त्याच्या घरी गेले होते. नुकताच तो बाहेरून आला होता आणि मी त्याच्या जवळ गेले. हळूहळू आमच्यामध्ये काय झालं आणि मग काय, त्या शेजारच्या रवीनेच बाईक मला माहेरी आलेली पाहून तिथेच माझ्यासोबत काय केलं आणि रोज मला दुपारी तो घरी बोलवून काय करू लागला, ती सगळी कथा मी तुम्हाला सांगणार आहे. पण त्याच्या आधी जर तुम्ही नवीन असाल आणि अजूनपर्यंत आपल्या या चॅनलला लाईक सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच करून घ्या. चला तर मग कथेला सुरुवात करूया. नमस्कार मित्रांनो, माझं नाव सायली आहे. मी साधारणतः 29 वर्षांची, अगदी तरुण, दिसायला सुंदर तेवढीच आणि तेवढीच मी मादक. माझी बोलण्याची पद्धत खूप सगळ्याला आवडते. लग्न होऊन मी परगावी गेले होते. माझे मालक मला खूप प्रेम करायचे, मात्र मालक सतत कामानिमित्त बाहेर असायचे. जास्त करून त्यांचं आणि माझं एवढं काही बोलणं आणि भेटणं होत नसायचं. माझं सासर पण खूपच मोठं आणि श्रीमंत घराण्यातलं होतं. मला कशाचीच कमी नव्हती. माझी सासूबाई पण मला खूपच प्रेमाने आणि लाडाने घर सांभाळायला लावायची आणि मी पण खूप चांगले होते. पण म्हणतात ना, जिथे चांगलं मिळतं तिथे काही ना काही आयुष्यात कमतरता नेहमीच भासते. मला पण कमतरता भासायची, मात्र मी कधी कोणाला माझ्याविषयी म्हटले नाही. माझ्या मनात नेहमीच काही ना काही चालत असायचं, मात्र मी स्वतःला नेहमी सावरायचे. एक दिवशी झालं असं, माझ्या सासूबाई म्हटल्या की असं ऐक ना सायली, असंही तुझे मालक येणार नाही आता 10-15 दिवस. मग तू एकटी पण थांबून इथे खूपच तुला कंटाळा येईल. असं कर ना, जा वाटलंच तर काही दिवस माहेरी, तेवढंच तुला बरं वाटेल. लग्नाला 6 महिने झाले, तू पण माहेरी गेली नाही. मी म्हटलं की हो. मी तर लगेच तयार झाले. मला पण तेवढंच पाहिजे होतं. खूप दिवस झालं मी मात्र घरी गेले नव्हते. इथे पण मला खूपच कंटाळा येत होता. असं म्हटल्यानंतर मी लगेच तयार झाले. माझा बारका दीर, त्याचं नाव आदित्य होतं, तो मला सोडायला घरी येणार होता. मग काय, मी पण म्हटलं की बरं जाऊ दे, त्यालाच घेऊन घराकडे मी जाते. आदित्य मला सोडण्यासाठी गाडी घेऊन माझ्या माहेरी येणार होता. मी तर खूपच आनंदी झाले. घरी यायचं म्हटल्यावर सगळीच मी तयारी केली. माझ्या डोळ्यासमोर सगळं आमचं गाव उभं राहिलं आणि माझी लोकं, माझी माणसं माझ्यासमोर दिसू लागली होती. आदित्य तसा मला वहिनी वहिनी म्हणून खूपच प्रेमाने बोलत असायचा आणि तो बाहेरगावी कॉलेजला होता. नुकतंच तो सुट्टीमध्ये घरी आला होता. तो मला म्हटला की वहिनी, असं करा, तुम्हाला जर करमलं नाही आणि मन लागलं नाही तर तुम्ही मला फोन करत जावा. मी म्हटलं की हो आदित्य, तुम्ही बोलला त्याच्यातच खूप आहे. मी जेव्हा फोन करेल तेव्हा मला घ्यायला या. त्यावेळेस तो म्हटला की हो, नक्कीच येईन. आदित्य खूपच चांगला आणि खूपच देखणा मुलगा होता. मग काय, तो घेऊन मला माझ्या माहेरी आला. माहेरी घालवलं आणि थोडा वेळ बसला असेल. चहा पाणी थोडासा पाहुणचार झाला आणि तो निघून गेला. मी आल्यानंतर माझ्या घरातले खूपच आनंदी झाले. माझ्या दादा, वहिनी, आई या खूपच आनंदी झाला. भावाची मुलं शिक्षणासाठी गावामध्ये जायचे. दिवसभर ते तिकडेच असायचे. आम्हाला शेती आहे, त्यामुळे घरातले प्रत्येकजण शेतीमध्ये गुंतलेले असायचे. घरी जनावरंसुद्धा होती, पण मोजकीच.
त्या दिवशी सगळे खूप आनंदी झाले. रात्री जेवण वगैरे केलं आणि असाच वेळ निघून गेला. 1-2 दिवस मी तिथे राहिले होते, पण मी कोणाच्या घरी गेले नव्हते. त्या दिवशी मला आठवतं आहे घरी मी एकटीच होते आणि काही करमतसुद्धा नव्हतं. घरात माझं लक्षच लागत नव्हतं. असं मला वाटू लागलं की उगीच मी आले बाई इकडे. इथे कोणाला माझ्यासाठी टाईमच नाही आणि वेळसुद्धा नाही देत कोणी मला. आधी माझ्या सासरी होते तेव्हा मला तिथं करमून जायचं. मात्र मला उत्सुकता लागली होती माझ्या माहेरी यायची, पण इथे कोणालाच माझ्यासाठी वेळ नाही. त्याच वेळेस आमच्या शेजारी एक काकू होत्या आणि त्यांचे काही नातेवाईक. मी नेहमी त्यांच्या घरी जायचे, पण त्या दिवशी त्या नव्हत्या. म्हणून त्यांच्या समोरच्या घरी रवी राहायचा. त्याची आणि माझी खूप दिवसांची ओळख होती आणि रवीची आई, मी तिला मामी म्हणायचे. त्या पण मला खूप चांगल्या बोलायच्या. मात्र त्यांच्यानी माझी भेटच झाली नव्हती. कदाचित त्या घरामध्येच व्यस्त असतील आणि कामात गुंतल्या असतील, म्हणून त्यांनी मला पाहिलं नसेल. म्हणून त्यांचीच भेट घ्यायला त्या मामीच्या घरी गेले. त्यावेळेस घराचा दरवाजा उघडा होता. आतमध्ये कोणतरी होतं. म्हटलं डायरेक्टच घरामध्ये जाऊ. मी अचानक घरामध्ये गेले तर रवी होता आणि नुसता टॉवेलवर. मी त्याला पाहून खूप लाजले आणि लगेच मी माझं तोंड फिरवलं आणि हे पाहून लगेच तो घराबाहेर आला आणि म्हटला की अगं सायली, तू केव्हा आलीस? मी म्हटलं काय करतो रे एकटा घरामध्ये आणि हे काय? त्यावेळेस तो म्हटला अगं काही नाही, नुकताच झोपेतून उठलं आणि अंघोळ करण्यासाठी जात होतो तोपर्यंत तू दिसलीस. मी म्हटलं की होय का, आणि मामी कुठे? मामी सकाळच्याच गेल्या कामाला. त्यावेळेस मी म्हटलं आणि तुझी बायको? हसला आणि म्हटला कुठे, अजून लग्न नाही माझं झालं. हे ऐकून मी आश्चर्यचकित झाले. आणि तुझं लग्न जमलेलं ना? त्यावेळेस तो म्हटला कशाचं जमलेलं, लग्न माझं मोडलं. मी म्हटलं का रे? काय नाही, जाऊ दे. त्यावेळेस मी म्हटलं की अरे तुझं तर लग्न जमलेलं आणि सगळीकडे गावात माहिती झालेलं. मला पण समजलं होतं तुझं लग्न जमलं. त्यावेळेस तो सांगला अगं नाही, त्या मुलीचं आणि माझं थोडंसं भांडण झालं लग्नाच्या आधीच, काही दिवस लग्न जमवण्याच्या आधी. मात्र ती माझ्यासाठी योग्य नव्हती असं मला वाटलं आणि मग काय, तिथेच थांबलो आम्ही बोलत होतो. तो मला म्हटला की ये ना, बस ना, बोलूया. मी म्हटलं की हो. तो मला घेऊन घरामध्ये आला आणि म्हटला की बस. मी त्यांच्या घरामध्ये खूप दिवसानंतर आले होते. घरात खूपच मला बदल जाणवत होता. आधीपेक्षा खूपच चांगलं आणि व्यवस्थित घर ठेवलं होतं. मी म्हटलं मामी मामा कुठे असतात? ते लागेल तिथे काम करतात, गेलेत. आणि तू रे? त्यावेळेस मात्र तो मला म्हटला की मी पण जातो कामाला, आत्ताच कामावरून आलो आहे. त्यावेळेस तो म्हटला की मी रात्री नाईट शिफ्टला होतो आणि खूपच झोप येते मला. तो लगेच अंघोळीला चालला होता. मी म्हटलं की मग मी कशाला थांबू, जाते मी पण घरी. त्यावेळेस तो म्हटला अगं थांब ना. तो म्हटला की झालं माझं, लगेच येतो. त्यावेळेस मी तिथे बोलत थांबलेले. त्यावेळेस तो अंघोळीसाठी गेला आणि बाहेरूनच मला बोलत होता. मला मात्र हे काही योग्य वाटत नव्हतं. मी त्यांच्या घरात बसले होते. मी जायला लागले तोपर्यंत त्याचं उरकलं आणि बाहेर आला. तो म्हटला की अगं थोडंसं झाली घाई, नाहीतर ह्यावेळेस मी अगदी जेवून झोपतो. मी त्याला बोलत होते. त्यावेळेस तो म्हटला की तुझं बरं आहे, आपल्या नवरा आणि सगळं कुटुंब मिळाले आणि तुझ्या घरचे पण चांगले आहेत ना, मस्त चाललं असेल तुझं. मी म्हटलं नाही रे, कशाचं काय, जाऊ दे. त्यावेळेस तो मला म्हटला की तुला एक बोलू का गं? मी म्हटलं की बोल ना, त्याच्यात काय आहे एवढं विचारण्यासारखं? लग्न झाल्यानंतर कसं असतं गं? मी म्हटलं की म्हणजे नक्की काय म्हणायचं आहे तुला? त्यावेळेस हसला आणि म्हटला की नाही गं, नवरा प्रेम तर खूप करत असेल, पण तुला माझी आठवण येते की नाही? तुला माहीत आहे ना आपण किती आनंद घ्यायचो. हे ऐकून मला जुने दिवस आठवू लागले. मी मात्र तो विषय काढला नाही. मी म्हटलं जाऊ दे, तुला तर तेच पडलेलं असतं प्रत्येक वेळेस. तो म्हटला की अगं असंच बोलतोय. मी म्हटलं की अरे मला तर सारखी तुझी आठवण येते, किती प्रेम करायचा आणि मी आले तर अगदी तुला सोडवत नसायचं, वेड्यासारखं तू सुख मला देत असायचा. त्यावेळेस तो मला म्हटला की मला तर तू रोजच आठवते आणि रोज रात्री मला तुझी आठवण येते, पण आता काय करणार, जाऊ दे. तुझ्या मनात नसेल तर मी काहीच करू शकत नाही, असं तो मला बोलत होता.
आणि हळूहळू आम्ही शब्दांत आणि भावनात गुंतत जात असताना अचानकच बाहेर कोणी आल्याची गाडी मला दिसली. मी म्हटलं, आता हे कोण आले? त्यावेळेस मात्र मामा आले होते, म्हणजे रवीचे वडील. त्यावेळेस मला पाहून आश्चर्य झाले आणि म्हटले, अगं कधी आलीस? मी म्हटलं की 2-3 दिवस झाले आली, तुम्हालाच वेळ नाही. त्यावेळेस ते म्हटले की हो अगं मी कामात असतो. सकाळी घरी माझी मात्र कामातली पिशवी राहिली. ते इलेक्ट्रिकलचं काम करायचे आणि सतत बाहेर असायचे. त्यावेळेस ते त्यांच्या रूममध्ये गेले आणि म्हटले की मी थोडासा कामामध्ये आहे, आपण बोलूया संध्याकाळी. रवी आहेच की घरी? त्यावेळेस तो म्हटला की हो मी आहेच घरी. लगेच ते काका निघून गेले गाडीवरती. आणि त्यावेळेस तो मला म्हटला की बरं आपला कोणता विषय चालू होता? ते जुने दिवस. मी म्हटलं की अरे तुला अजून आठवतं आहे का ते? तो म्हटला, मी नाही विसरू शकत. आता तुला पाहिलं तरी माझं मन अगदी भरून आलं आहे आणि माझ्या भावना पुन्हा तशाच दाटून आल्या आहेत. हे ऐकून माझं पण आता मन होऊ लागलं होतं. मात्र मी स्वतःला सावरण्याचा खूप प्रयत्न करत होते. मात्र स्वतःच्या ताब्यामध्येच माझं मन नव्हतं. अगदी हरवत चाललं होतं इकडे ना तिकडे. मग काय, बोलता बोलता तो मला म्हटला की आता किती दिवस आहे इथे? मी म्हटलं आहे काही दिवस. तो म्हटला की हे बघ, आता मी तर तुला तुझ्या मनासारखं करण म्हणत नाही, मात्र आहे तर पुन्हा तोच आनंद घ्यायला काय हरकत आहे? मी म्हटलं की नाही रे, मी आता तो नाद सोडला आहे. आता मला नाही त्याच्यात पडायचं. तो म्हटला की अगं स्वतःच्या सुखासाठी आनंद घ्यायला काय तेव्हा चुकीचं आहे? बघ आज दिवसभर तर घरी कोणीच नाही आणि तुमच्या पण घरी कोण नाही. असा संधी मिळणार नाही आपल्या पुन्हा आणि हा चान्स घ्यायला काही हरकत आहे. मी त्याला समजावत होते, मात्र आता माझंच मन राहत नव्हतं. मी पुन्हा पुन्हा तोच विषय काढायचे. त्यावेळेस तो म्हटला की बस लवकर, मी पाहतो तुमच्या घरी कोण आले का. मी नको म्हटले. त्यावेळेस मात्र मी म्हटलं की अरे जाऊ दे, कोणीतरी बघे. तो म्हटला कोणी नाही पाहत. लगेच तो गेला आणि दरवाजा बंद करू लागला. आता मला समजलं होतं की आमच्यामध्ये काय घडणार आहे ते. मात्र मी तिथेच अगदी स्तब्ध होते. माझी हिंमतसुद्धा होत नव्हती की त्याला नकार देण्याची. एवढीच मला त्याच्यापेक्षा जास्त आतुरता निर्माण झाली होती. आता तो येऊन माझ्या शेजारीच बसला आणि म्हटला की बोल ना, खूपच देखणी आणि सुंदर दिसते गं. आधीपेक्षा सौंदर्य तुझं चांगलंच अगदी जोमात आलं आहे आणि खूपच कमालीची दिसते. मला वाटलं नव्हतं की तुझ्यामध्ये एवढा बदल होईल. त्यावेळेस तो मला निहाळू लागला आणि आता मला समजलं होतं की त्याला काय पाहिजे ते. मी हळू त्याच्याकडे नजर फिरवली आणि त्याला पाहू लागले. माझा चेहरा अगदी भावनेने अगदी कोमेजला होता. मात्र त्याला पाहिजे ते आता माझ्याकडून मिळणार होतं. अलगद तो माझ्या जवळ आला आणि वेड्यासारखं मला सुख देऊ लागला. माझ्या भावना अगदी तो शांत करू लागला. मी पण त्याला आता साथ देऊ लागले. सगळंच विसरून आयुष्यात मिळालेलं सुख एकीकडे आणि ह्याच्यापासून मिळणारं सुख एकीकडे होतं. मला तो सुंदर क्षणाचे सुंदर अनुभव देऊ लागला आणि मी अगदी वेडीपिशी झाले. असं वाटत होतं की हे दिवस कधी संपूच नाही. ह्याच्या जोडीला मी होते, तो माझ्यापासून लांब जाऊच नाही. असाच मला सुख द्यावा असं म्हणून मी त्याच्या प्रेमात अखंड बुडू लागले. माझ्या माहेरच्या मित्राकडून मी हे सगळं उपभोगत होते. मात्र खरंच त्याच्यातून मला मिळणारा आनंद मी शब्दातसुद्धा कधी सांगू शकणार नाही. तो अनुभव मला चांगलाच लक्षात राहिला. तिथे मी अगदी काही दिवस होते, मात्र रोज त्याच्यासोबत या सुंदर क्षणाचा सुंदर अनुभव घ्यायचे आणि खरंच खूपच कमालीचं सुख मिळायचं. तर कशी वाटली ही कथा ते नक्की कळवा आणि नवीन असाल तर आपल्या चॅनलला